नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो, आज 30 डिसेंबर 2025 मंगळवार. परिक्रमेचा आमचा आजचा 98वा दिवस. परिक्रमा करत असताना आम्ही आता सकाळचे 9:15 वाजते आणि परिक्रमा चौरसखेडी या गावापासून साधारण एक अर्धा किलोमीटर अंतरावर ही खूपच मोठी सुंदर नदी आपण बघू शकता. आणि समोर दिसते ती नर्मदा आहे आणि त्या नर्मदा मैयाचा या ठिकाणी संगम झालेला आहे. खूप छान मोठा पूल आहे आणि इथं मैयाचा संगम आहे. ही नदी पण फार मोठी आहे, आपण बघू शकता. खूप पाणी आणि भरपूर असं निसर्ग संपन्न असं हे वातावरण या ठिकाणी असल्यामुळं खूप गव्हाचे पीक, म्हणजे काही हजारो एकर गहू असेल. जिकडे बघावं तिकडे नजर पुरत नाही तिथपर्यंत गहू आहे. नर्मदे नर्मदे हर. आमच्या मॅडम चालले आहे पुलावरून. गहू हा काय ना, गहू आहे समोरच्या बाजूला गहू आहे. इथं दोन्ही नद्यांचं मिलन आहे. नर्मदा मैयाला ही नदी या ठिकाणी संगम झालेला आहे. वरतून आलेली ही नदी. आणि आता आम्ही शिवोर जिल्ह्यामधून प्रवास करतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे ही नदी नर्मदेला मिळालेली आहे. इकडे गव्हाचं शेत, अगदी पाय ठेवायला जागा नाही एवढं दाट गहू आपण बघू शकता. पूर्ण गव्हाची शेती आहे. सकाळचं छान असं दव त्या गावावरती पडलेलं आहे, आपण बघू शकता. खूप सुंदर असं वातावरण आहे. आजच्या परिक्रमेची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे. पण पूर्ण मैयाच्या किनाऱ्यावरूनच आजचाही प्रवास आहे. सिमेंटचा रोड आहे या बाजूला आणि त्या बाजूला मैया आणि मध्ये शेती. असा निसर्ग मैयाचा परिक्रमेचा प्रवास चालू आहे. समोर मंदिर आहे, देवस्थान. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बघू शकता आपण गहू. या बाजूला खूप छान असं गहू आहे. नर्मदे हर. सूर्यकिरणे छान पडतात. आज थंडीचं प्रमाण थोडं जास्त होतं. सकाळी अगदी पाय गारठले होते, एवढी थंडी होती. परंतु आता उन्हाचे नर्मदे हर.